हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल. आज आपण इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता 8वीच्या मराठी सुलभ भारती या पुस्तकातील पाठ क्रमांक 5 घाटात घाट वरंदा घाट या पाठातील स्वाध्याय त्यावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, आकृती पूर्ण करा. त्यातील पहिली आकृती आहे पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा. उत्तर आहे सोसाट्याचा वारा, मातीचा सुगंध. प्रश्न क्रमांक 2, पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघ तक्ता तयार करा. ओघ तक्ता पुढील प्रमाणे: पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात, त्यानंतर डोळ्यांसमोर येऊ लागतात, पुढे पाण्यातून अलगदपणे वाहून जातात, त्याच्यानंतर डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. पहिला शब्दसमूह आहे जिगरबाज भटके. त्याचं उत्तर आहे अर्थ त्याचा: वरंधा घाटात बघावयास मिळणारे निसर्गाचे विहंगम दृश्य व टपऱ्यांवर मिळणारा राजेशाही खाना यांबरोबर कावळ्या किल्ला वरंधा घाटात सज्ज आहे. मात्र ह्या किल्ल्यावर ट्रेक करताना अरुंद पायवाट, अरुंद सपाटी, उतरण चढणीचा रस्ता हृदयाची धडधड वाढवतो. डेअरिंग करणाऱ्या न घाबरता ट्रेक करणाऱ्या प्रवाशांना जिगरबाज भटके म्हटले आहे. त्यानंतरचा शब्दसमूह आहे रंगीली पायवाट. तिचा अर्थ आहे श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ असणाऱ्या टाक्या काळ्याशार पाषाणात खोदलेल्या आहेत. या टाक्यांच्या पाण्यामुळे तेथील पायवाट ओली झाली आहे. त्यामुळे त्या ओल्या वाटेने जाताना घसरून पडल्यामुळे वा चिखल अंगावर उडाल्यामुळे कपडे रंगतात. म्हणूनच या पायवाटेला रंगीली पायवाट म्हणतात. त्यानंतरचा शब्दसमूह आहे डोंगराची सोंड. त्याचा अर्थ आहे उंच डोंगराच्या माथ्यावरील शेवटच्या टप्प्याला डोंगराची सोंड असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, तुमच्या शब्दात माहिती लिहा. प्रश्न आहे वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा. त्याचं उत्तर आहे वरंधा घाटातील निसर्गाची वेगळीच जादू बघायला मिळते. वरंधा घाटातून दिसणारे निसर्गाचे दृश्य अतिशय विलोभनीय असते. हिरव्यागार झाडांनी भरलेल्या कपारीतून धबधबे जोरदार आवाज करत वाहत असतात. दरीतील हिरवे रान डोळ्यांना सुखद गारवा देते. डोंगरावर ढग उतरल्यामुळे ढगांवर पांढरे आच्छादन घातल्यासारखे वाटते. पावसाची संततधार वातावरणात उत्साह निर्माण करते. धबधब्यांमधून वाहणाऱ्या पाण्याचा जोर जास्त असल्याने ते पाणी जणू दगडांवर चाबूक मारत पुढे जात असल्यासारखे वाटते. निसर्गाचे हे सुंदर दृश्य नजरेचे पारणे फेडून टाकते. त्यातीलच प्रश्न आ, कावळ्या किल्ला. त्याचं उत्तर आहे वरंधा घाटातल्या डोंगर माथ्याजवळील 9 टाक्यांच्या समूहापासून ओल्या पायवाटेने पुन्हा एकदा डांबरी रस्त्यावर आल्यावर उजव्या हाताची पायवाट कावळ्या किल्ल्याकडे जाते. बांधीव पायऱ्या पार करून अरुंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून कावळ्या किल्ल्यावर ट्रेक सुरू होतो. वरंधा घाटाच्या उत्तरेत पसरलेल्या डोंगरावरून डावीकडे कोकणात उतरत जाणाऱ्या रस्त्यावरून पाय सटकला तर थेट समर्थांच्या शिवथर घळीत माणूस पोहोचतो. तेथून पुढे जाणारी अरुंद पायवाट सपाटीवर येऊन थांबते. तिथून एका टेकाडाची उतरून अखेरची चढाई समोर येते व तेथून वरंधा घाटाचे दर्शन घडते. डोंगराच्या सोंडेला शेवटी जोत्याचे अवशेष व ढासळलेल्या बुरुजाचे अवशेष दिसतात. हा कावळा किल्ला जिगरबाज भटक्यांसाठी आवडीचा ठरतो. त्यानंतर खेळूया शब्दांशी यामधील आपण प्रश्न पाहूयात. खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा. विहंगम विशेषण आहेत विहंगम, गरमागरम, घोंगावणारा, काळाशार आणि अरुंद. विशेष आहेत वारा, पाषाण, पायवाट, दृश्य,
आणि कांदा भजी. तर विशेषण आणि विशेष यांच्या जोड्या आपण पाहूयात. तर विहंगम दृश्य, गरमागरम कांदा भजी, घुंगावणारा वारा, काळ्याशार पाषाण, अरुंद पायवाट. खेळूया शब्दांशी मधील आ. खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यय ओळखा. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही याआधी शिकलाच. इयत्ता 7वी मध्ये आपण हा भाग पाहिलेला आहे. शब्दांच्या जातीमधील अविकारी शब्द याच्यामध्ये येणारा शब्दयोगी अव्यय हा प्रकार आहे. तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर शब्दाला जोडून येणारी अव्यय त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. त्यातला प्रश्न अ पहा. पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे. आता याच्यामध्ये शब्दाला जोडून येणारे जे शब्द आहेत, तर महाडकडे, महाडला कडे हा शब्द जोडून आलेला आहे आणि रस्त्यावर, रस्त्याला वर हा शब्द जोडून आलेला आहे. म्हणून शब्दयोगी अव्यय आहेत कडे आणि वर. त्यानंतर प्रश्न आ. चमचमीत मेनू, मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. आता याच्यामध्ये शब्दाला जोडून आलेले शब्द कोणते आहेत पहा. टपऱ्यांसारखी, याच्यामध्ये टपऱ्यांना जोडून हा शब्द आलाय सारखी. तर म्हणून शब्दयोगी अव्यय आहे सारखी. त्यानंतर प्रश्न ई. जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे. आता या ठिकाणी भटक्यांसाठी, भटक्यांना, भटक्या या शब्दाला जोडून आलाय साठी, म्हणून शब्दयोगी अव्यय आहे साठी. खेळूया शब्दांशी मधला ई पहा. खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. पहा प्रश्न अ. घाटात घाट, वरंधा घाट, बाकी सब घाटिया. आता याच्यामध्ये आलेलं विरामचिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर प्रश्न आ. गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात. आता ते क्षणला एकेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे पहा, म्हणून ते एकेरी अवतरण चिन्ह, आणि होतात नंतर पूर्ण विराम आलेला आहे, म्हणून तिथे पूर्ण विराम लिहायचा आहे. त्यानंतर या पाठातील काही विरुद्धार्थी शब्द. सुगंध, दुर्गंध, आगमन, निर्गमन, गतकाळ, भविष्यकाळ आणि जिवंत, मृत. धन्यवाद. वीडियोस बनाने हैं फिल्मोरा है ना।